विजय असो। नाशिक भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा शाखेअंतर्गत निफाड तालुका शाखेच्या वतीनं निफाड इथल्या काँग्रेस भवन इथं कार्यकर्ता प्रशिक्षण व चिंतन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या शिबिरात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट एस.के. भंडारे, राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड गुरुजी, राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर एस.एस. वानखेडे, महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष यू.जी. बोराडे, जिल्हा सरचिटणीस शरद भोगे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे, संघटक भाऊलाल कटारे, बाजीराव गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या शिबिरात ॲडव्होकेट एस.के. भंडारे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना नाशिक जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि असंख्य नेते कार्यकर्त्यांनी नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह 5 वर्ष चालवला। ही ऐतिहासिक बाब असून या ऐतिहासिक भूमीत येवला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा सुद्धा केली। त्यानंतर कविवर्य वामनदादा कर्डक इत्यादी अनेकांनी नाशिक आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला बनवला होता। वेळोवेळी नाशिककरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला समर्थ साथ दिली। त्याच पूर्वजांचे वारस आहोत हे जाणीव ठेवून आणि त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व समतेचे विरोधक असलेले बरेच सत्तेत आले आहेत। त्यांनी संविधान बदलणं, शैक्षणिक, नोकरीतील आरक्षण व खाजगीकरण यामुळे आपली जनता परेशान आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मिशन 25 नुसार नाशिक जिल्हा चळवळीचा बालेकिल्ला ठेवला पाहिजे असं मत व्यक्त केलंय। प्रमुख मार्गदर्शक बी.एच. गायकवाड गुरुजी यांनी कार्यकर्ते यांची प्रबोधनाची आचारसंहिता या विषयांवर परिपूर्ण मार्गदर्शन केलं। ॲडव्होकेट डॉक्टर एस.एस. वानखेडे यांनी संस्थेचं ध्येय, उद्दिष्ट आणि कार्य अहवाल, लेखाजोखा या विषयांवर परिपूर्ण मार्गदर्शन केलं। तर राज्य शाखा अध्यक्ष यू.जी. बोराडे यांनी संस्थेचे पदाधिकारी यांची जबाबदारी व त्यांचं कर्तव्य काय या विषयांवर सविस्तरपणे मार्गदर्शन केलं। आमच्या गुरुजींमध्ये हे असं पाहिजे तसं पाहिजे सगळं सांगितलं, परंतु या सगळ्या बाबासाहेबांच्या मुवमेंटला तिलांजली देण्याचं काम कोण करतंय? जे बाबासाहेबांचे विरोधक होते, समतेचे विरोधक होते, विषमतेचे पुरस्कर्ते होते, मनुवादी लोक होते। मनुवादी लोकांना आज आपण बघताय की तेच लोक 1984 साली 2 खासदार असलेली मंडळी आता 241च्या वर केंद्रात बसून सत्तेत आहे, राज्यात आहेत। वेगवेगळे जिल्हा परिषद, वेगवेगळे पंचायत समित्या, वेगवेगळ्या महानगरपालिका, नगरपालिका सगळे बघताय। तर आज जे बाबासाहेबांची जी संविधान लिहिलं त्याला मानणारी माणसं काय, एका अस्पृश्याने संविधान लिहिलंय ते कितीतरी चांगलं असतं ते आम्हाला मान्य नाही। हे जे संविधान आहे ते प्रॅक्टिकल काहीच नाही, चातुर्वर्ण नाही। मी नदी निघाले भीम सागराकडे ग, या कार्यकर्त्याच्या शिबिराच्या माध्यमातून कुठली चळवळ चालली पुढच्या ओळीमध्ये वामनदादा काय म्हणतात? मी पेरित फिरते मानवतेचे लढे, मी पेरित फिरते मानवतेचे लढे, या मानवतेला इथेच जाती तडे ग, मी नदी निघाले भीम सागराकडे ग। वामनदादांसारखा कवी पुन्हा होणं शक्य नाही। प्रत्येक शब्दात कार्यक्रमाला ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक पी.के. गांगुडे, येवला तालुका कोषाध्यक्ष रामभाऊ केदारे, विजयकुमार गजभिये, महिला पदाधिकारी सरचिटणीस विद्याताई केदारे, काजल कटारे, साळवेताई तसंच भारतीय बौद्ध महासभेचे आजी-माजी श्रामणेर बौद्धाचारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका अध्यक्ष संतोष संसारे, सरचिटणीस मनोहर आहिरे, कोषाध्यक्ष छगन कटारे, उपाध्यक्ष अशोक खडताळे, अजय गांगुर्डे, सुरेश गांगुर्डे, सचिव बाळासाहेब सोनवणे, निलेश निळे, शिवनाथ चव्हाण, हिशोब तपासनीस महेंद्र गायकवाड, कार्यालयीन सचिव अविनाश मोरे, संघटक नारायण साळवे, शशिकांत भोसले, रामदास वाघ, विठ्ठल निळे, पांडुरंग निर्भवने, गौतम अहिरे, हरिभाऊ केदारे आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केलं। सूत्रसंचालन सरचिटणीस मनोहर आहिरे यांनी केलं। निफाड तालुक्याच्या वतीनं कार्यकर्ता शिबिर या ठिकाणी संपन्न झालेला आहे। निफाड तालुक्याचा जो पहिल्यापासूनचा भारतीय बौद्ध महासभेमध्ये जो कामाचा जो इतिहास आहे
तो उज्ज्वल आहे आणि त्याला ऊर्जित अवस्था येण्यासाठी खूप मोठ्या संख्येनं आज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झालेलं आहे. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नाशिकचे सुपुत्र आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव डी गायकवाड गुरुजी या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित आहेत. त्याचबरोबर संस्थेचे केंद्रीय प्रश्न विभागाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट डॉक्टर एस वानखेडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी विषय घेतलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे सन्मान्य अध्यक्ष जी बोर्डे साहेब त्यांनी इथं प्रशिक्षण दिलेलं आहे, ते आवर्जून उपस्थित आहेत. आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी ते शरद भोगेजी असतील आणि गांगुर्डीजी आहेत, सोनवणेजी आहेत आणि हे सगळे जमलेली पदाधिकारी बंधुवारी बघेल. आज जो नाशिक हा जिल्हा आहे तो बाबासाहेबांच्या चळवळीचा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. आणि तो जिल्हा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्ष नाशिक काळाराम मंदिरचा सत्याग्रह केला. आणि तो नाशिक काळाराम मंदिरचा सत्याग्रह हा नाशिक जे आज ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत त्यांचे पूर्वजांनी हा लढा केला आहे. त्यात खास करून कर्मवीर दादासाहेब गायकवाड असतील यांचा सिंहाचा वाटा बाबासाहेबांचे राईट हँड म्हटलं तरी चालेल की ते या ठिकाणी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हा झालेला आहे. त्याचबरोबर मग हा जो आंबेडकर चळवळीचा इतिहास आहे म्हणजे बाबांदा कर्ता शांताबाई दानी असतील, अजून आपले बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. हे 5 वर्ष ज्यांनी लढा केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो 5 वर्षाचा लढा आहे काळाराम मंदिरचा सत्याग्रह हे काय दर्शन काळाराम मंदिरानं रामानं दिलं नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी अंतिम निर्णय घेतला. तेव्हा काळाराम मंदिर सत्याग्रह 13 ऑक्टोबर 1935 साली थांबवला आणि 13 ऑक्टोबर 1935 सालीच येवल्याच्या मुक्कामी या आम्ही ज्या हिंदू धर्मात आम्हाला दुसऱ्या मात्रापेक्षाही हीन वागणूक दिली जाते, विषमतेने वागवलं जातं की 4 वर्णात आम्ही नाही, अस्पृश्यामध्ये आणि अवर्णामध्ये आहे. त्यामुळं त्यांनी हा पुकार केला की आम्ही आता धर्मांतर करणार आणि 21 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ही जी मुक्तिभूमी आहे ती सुद्धा ही येवला म्हणजेच नाशिककरांची आहे. त्यामुळं हा जो ऐतिहासिक वारसा हे आमच्या सगळ्या कार्यकर्ते पदांच्याकडे आहे. पण त्यांच्याशी हेतूच करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही इकडे टीम जाणीवपूर्वक आलो होतो. जो मिशन 25 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना आहे आणि त्यानंतर आता डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत मीराताईंच्या नंतर हे काम करायला लागलेले आहे. त्यांच्या संकल्पनेतून आज जे 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचं घोषणा केली, धर्मांतर केलं आणि धर्मांतर केल्यानंतर आज जो एवढा वर्षाचा काळ गेलेला आहे हे जर केलं तर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी संभावना अस्पृश्यांनी संविधान लिहिलं आम्ही त्यांना मानणार नाही, अस्पृश्य संविधान गुजरे असं म्हणणारे आहे, परत तिरंगा हा आम्हाला मान्य नाही अशी म्हणणारी चातुर्वर्णातला काय नाही. तर हे समतेची विरोधक जी आहे हे मंडळी मोठ्या पद्धतीने काम करतात. तर त्या संघटना संस्थांची माणसं जी विचार करणारी माणसं आहेत संविधान मंडळांनी करायचं. त्यामुळं संविधान समर्थक आणि संविधान विरोधक अशा देशामध्ये 2 भावना निर्माण झाल्या, 2 गट झालेले आहेत. आणि त्यासाठी संविधान समर्थक जे आम्ही सगळे मंडळ ज्या बाबासाहेबांनी माणसात आम्हाला आणलं, समानतेत आणलं, ते संविधानाचं संरक्षण करतं, संविधान रक्षण करतं. हे बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे. मिशन 25 अंतर्गत आम्ही काम चालू आहे आणि मिशन 25 अंतर्गत आम्ही आता पूर्ण देशभर आणि गावोगाव आम्ही फिरायला लागलेलो आहे आणि कार्यकर्त्यांचा मोठी फळी या ठिकाणी निर्माण होते. त्यात सिंहाचा वाटा नाशिककरांचा निर्माण झालेला आहे. आणि पुढचा जो मिशन 25 आहे ते पहिल्या प्रथम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आणि निफाड तालुका आघाडीवर येण्याचं आज अभिवचन त्यांनी दिलेलं आहे आणि ते करतील. आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब जे बुद्धिस्ट सर्वपीचे ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, समता सिद्धांतचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, यांचा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी धम्ममेळावा आहे, धम्मपरिषद आहे आणि त्याचबरोबर तिथं बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना, बुद्ध विहाराची उद्घाटन हे त्यांच्या उपस्थित त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मी आज नाशिककरांच्या या संवाद साधताना असं विनंती करेन की मग तो सगळ्या नाशिककरांनी आपल्या उद्याच्या त्र्यंबकेश्वरमधील अत्यंत महत्त्वाचा जो धम्ममेळावा धम्मपरिषद आहे त्याच्यासाठी आणि या बुद्ध विहाराचं उद्घाटन, बुद्ध प्रतिष्ठापनेचं कार्यक्रमासाठी प्रचंड संख्येनं उपस्थित राहावं. आणि आम्ही संविधानाचे समर्थक आहोत आणि जर का देशामध्ये पुन्हा जर का असं संविधान बदलण्याची प्रक्रिया झाली तर केल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हे अभिवचन भीमराव आंबेडकरांना अभिवचन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम. तर आभार कोषाध्यक्ष छगन कटारे यांनी मानले. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, निफाड.